C.P. Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. C.P. Goenka is the intelligent choice. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. आपलं घर आणि आपल्या किचनला अधिकाधिक सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण करणारं, आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करत आहे ब्लूम सोल्युशन सेंटर. लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे. संपर्क 9987334344. ब्लेज डिझाईन स्टुडिओ, मोहन मिल कंपाऊंड नियर नेक्सा मारुती सुझुकी शोरूम, आर मॉल, घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट. नक्की संपर्क साधा. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे. जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे. शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे. मग आजच प्रवेश घ्या इंडोस्कॉट ग्लोबल स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडोस्कॉट स्कूल, राम मारुती रोड, ठाणे. कॉल 02225425555 आणि 9867507555. इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूल. नमस्कार, माझ्याबरोबर आत्ता आहे श्री विकास अभ्यंकर. विकास अभ्यंकर हे पिरॅमिड वास्तू या क्षेत्रात काम करतात. पिरॅमिड वास्तू म्हणजे नेमकी काय? जे कंटेम्पररी किंवा पारंपरिक वास्तुशास्त्र आहे त्याच्यापेक्षा पिरॅमिड वास्तू नेमकं वेगळं कशा पद्धतीने आहे, आणि वास्तुशास्त्राचे जे विविध घटक आहेत, उदाहरणार्थ आपलं प्रवेशद्वार, आपलं बेडरूम, आपला देव्हारा, घराचे जो कर्ता असतो त्याची बसायची जागा, या सगळ्या क्षेत्राच्या संदर्भात वास्तू कशा पद्धतीने काम करत असते या संदर्भात आज आपण बातचीत करणार आहोत श्री विकास अभ्यंकर यांच्याशी. विकासजी, सर्वप्रथम आपलं ठाणे वर्तमानमध्ये हार्दिक स्वागत. विकास अभ्यंकर यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास पिरॅमिड वास्तू या क्षेत्रामध्ये ते गेल्या साधारणपणे 10 वर्षांपासून काम करत आहेत. स्वतः HR अर्थात ह्युमन रिसोर्स या क्षेत्रातले ते तज्ज्ञ आहेत. 25 वर्ष त्यांनी हिंदुस्तान अँटीबायोटिक्स या सरकारी कंपनीमध्ये नोकरी केली, परंतु हा विषय त्यांना सातत्याने खुणावत होता. एक प्रकारचं डेडिकेशन होतं, पॅशन होतं. याचा प्रचंड अभ्यास त्यांनी केला आणि अभ्यास करून आता गेल्या 10 वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये झोकून देऊन काम करत आहेत. गेल्या 10 वर्षांच्या कालावधीमध्ये जवळपास 600-700च्या वरती केसेस त्यांनी अनुभवल्या आहेत. अनेकांना रेमेडीज दिलेल्या आहेत. आपण सुरू करत आहोत बातचीत अभ्यंकर सरांबरोबर. विकासजी, मला सर्वप्रथम सांगा की तुम्ही पिरॅमिड वास्तू या क्षेत्रात काम करत आहात. पिरॅमिड वास्तू आणि जे पारंपरिक वास्तुशास्त्र आहे हे वेगळं कसं काय ठरतं? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की पिरॅमिड वास्तू पद्धती जी आहे ती डॉक्टर जितेन भट बडोद्याचे जे आहेत त्यांनी पद्धती अंमलात आणली 35 ते 40 वर्षांपूर्वी. पारंपरिक वास्तू पद्धतीमध्ये काय होतं, जर आपले काही वास्तुदोष असतील, जर टॉयलेट चुकीच्या ठिकाणी असेल, किचन चुकीच्या ठिकाणी असेल, तर ते आपण बदलू शकत नाही, तोडफोड करू शकत नाही, कारण आता आपण फ्लॅट संस्कृतीमध्ये राहतो. आणि याच ठिकाणी आपली पिरॅमिड वास्तू पद्धती आपल्या कामाला येते. पिरॅमिड वास्तू पद्धतीमध्ये असे काही उपाय आहेत की ज्यामुळे तुमच्या वास्तूमध्ये कोणतीही तोडफोड न करता, कुठल्या गोष्टींची वस्तूंची हलवालव न करता आपण तुमच्या घरातील किंवा तुमच्या ऑफिसमधील, कंपनीमधील कोणतेही वास्तुदोष असोत किंवा महादोष असोत ते आपण पिरॅमिड वास्तू पद्धतीच्या उपायांनी आपण दूर करू शकतो. नक्कीच. साधारणपणे कधीपासून ही पिरॅमिड वास्तू पद्धतीची आहे ही अस्तित्वात आली आणि याची ठळक वैशिष्ट्य काय आहेत? जेव्हा डॉक्टर जितेन भट सरांनी या पिरॅमिड वास्तूचा अभ्यास केला आणि पिरॅमिड एनर्जीचा उपयोग आपल्याला जीवन जगताना कसा होईल
त्याचा जेव्हा त्यांनी अभ्यासांती त्यांच्या असं लक्षात आलं की हे जर आपण जीवन जगताना जर याचं आपण उपाय अंमलात आणले तर या एनर्जीचा आपल्याला आपल्या कुटुंबातील सर्वांना याचा उपयोग होऊ शकतो. कारण पिरॅमिड वास्तू पद्धतीमधील जी पिरॅमिड यंत्र आपण उपयोगात आणतो ती सर्वप्रमाणे सायंटिफिक बेसिसवर बनलेली असतात. त्याचा जो अँगल असतो तो 51 डिग्री 15 मिनिट्स 14 सेकंड्स या अँगलमध्येच ही सर्व पिरॅमिड यंत्र असतात आणि या अँगलमध्ये बनलेली जी यंत्र असतात तीच फक्त एनर्जी डेव्हलप करतात आणि ही जनरेट झालेली एनर्जी आपल्या थॉट प्रोसेसवर आपल्या ॲक्शन्सवर काम करते. एक्झॅक्टली. आपण मगाशी ज्यावेळेस चर्चा करत होतो, बोलत होतो, त्यावेळेस बऱ्याचदा आपण एखाद्या वास्तूचं परीक्षण करतो त्यावेळेस आपण त्या वास्तू विषयीच बोलत असतो. म्हणजे तिचा दरवाजा कुठल्या दिशेला आहे, त्याचं देवघर कुठल्या दिशेला आहे, टॉयलेट्स बाथरूम याविषयी आपण बोलत असतो. परंतु पिरॅमिड वास्तू ही जिओपॅथिक स्ट्रेसविषयी बोलत असते. त्याविषयी सांगा, त्याचा कशा पद्धतीने परिणाम होत असतो? बऱ्याचदा वास्तू रचनेचा अभ्यास करताना आपण फक्त वास्तूमध्ये जी रचना केलेली आहे, जी बिल्डरनी बांधलेलं घर आहे त्याचीच रचनेचा बऱ्याचदा अभ्यास केला जातो. परंतु ज्या आपला जो फ्लॅट असेल, बंगलो असेल, त्याच्या एरियाच्या जमिनीखाली जर काही जिओपॅथिक स्ट्रेस असेल तर तो आपल्या आरोग्यावर खूप विपरीत परिणाम करतो आणि याच्यामध्ये जर तो आपण जिओपॅथिक स्ट्रेस जर शोधून काढला आणि त्याच्यावर उपयुक्त अशा जर आपण रेमेडीज केल्या तर आपलं आरोग्य आपण सांभाळून नेऊ शकतो पुढे. की नुसतं वास्तुरचनेवरील दोष व दोषांवरील उपाय करून चालत नाही, तर जिओपॅथिक स्ट्रेसवरती सुद्धा तुम्ही जर उपाय केला तर लाँग रनमध्ये तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप उपयुक्त ठरतं. साधारणपणे काय जिओपॅथिक स्ट्रेस म्हणजे नेमकं काय असतं? कुठल्या गोष्टी तुम्ही बघता जमिनीखाली आणि याचा आरोग्यावर कशा पद्धतीने परिणाम होत असतो? जिओपॅथिक स्ट्रेस म्हणजे जमिनीखालून आपले काही वॉटर करंट्स जात असतात. पाण्याचे झरे आपण म्हणतो, लाईव्ह वॉटर करंट्स असतात किंवा सिवेज लाईन्स असतात. याच्यावरती जमिनीचा दाब असतो आणि तो जो दाब असतो त्याच्यामुळे काही निगेटिव्ह एनर्जीज तयार होतात की ज्या मनुष्याला अपायकारक असतात. या ज्या निगेटिव्ह एनर्जीज आहेत यालाच आपण जिओपॅथिक स्ट्रेस म्हणतो. हा जर जिओपॅथिक स्ट्रेस आपल्या वास्तूच्या जमिनीखाली जर असेल तर त्याचा आपल्याला फिजिकल परिणाम होतो, तसा सायकोलॉजिकल पण परिणाम होतो. म्हणजे मानसिक आरोग्य पण बिघडू शकतं आणि शारीरिक आरोग्य पण बिघडू शकतं. नक्कीच. एक अतिशय इंटरेस्टिंग अशा प्रकारची ही सगळी पिरॅमिड वास्तू आहे. याच्यामध्येच एक खूप असा इंटरेस्टिंग अशा प्रकारचं गोष्ट त्यांनी मला आता बोलता बोलता सांगितली आणि ती म्हणजे पिरॅमिड फायर. या पिरॅमिड फायरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ताकद आहे असं सरांचं म्हणणं आहे. आपल्याकडे जसं आपण अग्निहोत्र करतो तशाच पद्धतीचं काही आहे का सर? हे काय सांगाल? एक्झॅक्टली. पूर्वीच्या काळी अग्निहोत्र करायचे लोक किंवा अजूनही आजच्या युगात सुद्धा अग्निहोत्र करणारे अनेक जण आहेत. पूर्वीच्या काळी यज्ञकुंड असायचे आणि होम हवन केलं जायचे ठिकठिकाणी. परंतु आजच्या काळात होम हवन दररोज करणं कोणाला शक्य होत नाही. होम हवनचं कुंड पण मोठं असतं. तर त्याचाच आपण जितेंद्र सरांनी विचार करून पायरा फायर हे एक असं इन्स्ट्रुमेंट बनवलेलं आहे की ज्याच्या मार्फत तुम्ही प्री प्रोग्राम केलेला जो कापूर आहे तो जर त्याच्यावर चार्ज करून तुम्ही प्रज्वलित केला तर तुमची जी इच्छा त्या कापराला तुम्ही जी सांगितलेली असेल ती ब्रह्मांडामध्ये न्यायची संदेश पोचवायचं काम हा कापरामधला जो अग्नी निर्माण झालेला त्याला फोटॉन्स म्हणतो आपण. हे मिलियन्स ऑफ फोटॉन्स असतात. हे सगळे फोटॉन्स तुमचा संदेश ब्रह्मांडामध्ये न्यायचं काम करतात. त्यामुळे ब्रह्मांडाची फ्रिक्वेन्सी आणि तुमची फ्रिक्वेन्सी ज्यावेळी मॅच व्हायला लागते त्यावेळी तुमच्या ज्या इच्छा प्रदर्शित केलेल्या आहेत त्या पूर्ण व्हायला लागतात. एक्झॅक्टली. एकंदरीतच अतिशय इंटरेस्टिंग अशा प्रकारचा हा सगळा विषय असतो. मला सांगा सर की पिरॅमिड वास्तूमध्ये तुम्ही ज्यावेळेस काम करत असता त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सुद्धा ज्यावेळेस घर घेतलं किंवा ऑफिस घेतलं त्यावेळेस सगळ्यात पहिले मी बघत होतो माझ्या वास्तूचं प्रवेशद्वार. बरोबर. इस्टेट एजंट सुद्धा आला की पहिलं बोलतो साहब ये तो आपका साऊथ का है. साऊथची दिशा खरंच एवढी हे का? नेमकं कुठल्या दिशेला तुमचं वास्तूचं प्रवेशद्वार असलं पाहिजे? ज्या आत्ता आपण वास्तू बघतो त्या वास्तूमधील 90% वास्तूंमधील प्रवेशद्वार हे चुकीच्या ठिकाणी असतं आणि चुकीच्या ठिकाणचं प्रवेशद्वार हे नक्कीच तुम्हाला त्रासदायक ठरतं. त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट्स तुमच्या लाईफवरती होत असतात, रिलेशनशिपवर होतात, फिनान्सेसवर होतात. तर अशा प्रत्येक दिशेला 2 ते 3च शुभपदं असतात की ज्याच्यावर तुमचा मुख्य प्रवेशद्वार हवं आहे. जसं पूर्वेला महेंद्र आणि जयेंद्र हे 3 आणि 4 नंबरचे जे दरवाजे असतात त्याच्यावर जर असेल तर तुमचा पूर्वेचा दरवाजा योग्य ठिकाणी असं समजलं जातं. पश्चिमेला वरुण दरवाजाच्या पदावर जर तुमचा असेल तर ते शुभपद म्हणून समजलं जातं. तसंच उत्तरेला कुबेर दरवाजा असतो. तर त्या ठिकाणी जर 3 दरवाजे तिथले
जे असतात त्या शुभपदावर जर तुमचं मुख्य प्रवेशद्वार आलं तर तुमची वास्तू जी आहे ती प्रॉस्परस वास्तू म्हणून गणली जाते. परंतु तुम्ही जो प्रश्न केलात की दक्षिणेचा दरवाजा असेल तर काय, तर बऱ्याच ठिकाणी दक्षिणेचे दरवाजे पण वास्तूमध्ये असतात आणि ते चांगले रिझल्ट देतात. कारण दक्षिणेचा दरवाजा म्हटलं की आपल्या मनात पहिली भीती उत्पन्न होते की यात काहीतरी वाईट होणार आहे किंवा यातनं आपल्याला वास्तू लाभणार नाही. परंतु असं नसतं. दक्षिण दिशेला सुद्धा दुर्गा दरवाजा जो असतो तो सुद्धा अतिशय शुभ मानला जातो आणि त्या ठिकाणी जर तुमचं मुख्य प्रवेशद्वार जर येत असेल तर तुम्हाला बरीच प्रॉस्पेरिटी त्या वास्तूमध्ये मिळते. आणि जर हे मुख्य प्रवेशद्वार चुकीच्या ठिकाणी असेल तर ते आपण पिरॅमिड वास्तू पद्धतीमध्ये ते चुकीचं प्रवेशद्वार बंद करून योग्य ठिकाणचं जे प्रवेशद्वार आहे तुमच्या वास्तूमध्ये जिथे अवेलेबल आहे, म्हणजे समजा पूर्वेकडे असेल किंवा उत्तरेकडे असेल, हे दोन ऑप्शन्स पहिले आपण एक्सप्लोअर करतो. त्या ठिकाणी मग तुमचं आपण मुख्य प्रवेशद्वार व्हर्च्युअली ओपन करतो की जे तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट करतात. ओके, हां, राईट. म्हणजे तुम्हाला अगदीच स्ट्रेस फार घ्यायची गरज नसते. म्हणजे आय थिंक तुम्ही घराच्या आतल्या दरवाजांवर सुद्धा काम करता. करेक्ट. हे पहिल्यांदाच ऐकतोय मी. म्हणजे लोक जनरली फक्त आपल्या प्रवेशद्वाराविषयी बोलत असतात. हे पहिल्यांदा ही संकल्पना पहिल्यांदा आली की वास्तूच्या आतमधल्या दरवाजांचा देखील तुम्ही अभ्यास करू करता. शकतो. आपण कोणतीही उत्तरेचा किंवा पूर्वेचा दरवाजा असेल तर त्या ठिकाणी जर अवेलेबल असेल तर तो न तोडफोड करता, कारण तुम्ही भिंत पडली तर पलीकडच्या फ्लॅट मधला हॉल येणार तिथे. हो, बरोबर. मग असं आपण कशी काय भिंत तोडू शकतो? त्या ठिकाणी त्या उत्तरेच्या किंवा पूर्वेच्या भिंतीवरती आपण व्हर्च्युअल डोअर आपण ओपन करतो. ज्या ठिकाणी काही पॉवरफुल अशी आपली पिरॅमिड यंत्र आहेत, स्वस्तिक यंत्र आहेत, त्यांचा वापर करून आपण हे उत्तरेकडच्या किंवा पूर्वेकडच्या किंवा पश्चिमेकडच्या शुभ दरवाजावरती आपण तुमचा मुख्य प्रवेशद्वार म्हणून ओपन करतो. आणि त्याचे लाभ तुम्हाला भविष्यात मिळायला लागतात. निश्चितपणे हे खूप सारे चांगले चांगले उपाय असू शकतात. आणखी एक असतं की हल्ली पूर्वीच्या काळी तर बैठी घर असायची. हो. आता असं झालंय की त्या तुमच्या 500 स्क्वेअर फीटमध्ये, 1000 स्क्वेअर फीटमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी बसवायच्या आहेत. त्याच्यामध्ये तुमचे हल्ली एकेका घरामध्ये 3-3, 4-4 टॉयलेट यायला लागलेले आहेत. बरोबर. तर ह्या सगळ्याचा काही परिणाम होतो का वास्तूवर? सर, तुम्ही अगदी योग्य विषय मांडला या ठिकाणी. पूर्वीच्या काळी 35 ते 40 वर्षांपूर्वी आपली बैठी घरं असायची. आपले आजोबा पणजोबा म्हणायचे की जिथे सूर्योदय होतो त्या दिशेला आपलं प्रवेशद्वार पाहिजे. बरोबर. आणि जे काही 1, 2, 3 खोल्या असायच्या त्याच्यामध्ये जास्त वास्तुदोष नसायचे, कारण ब्रह्मस्थान मोकळं असायचं. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे टॉयलेट सगळे बाहेर असायचे, वॉशरूम तुमच्या बाहेर असायच्या. परंतु गेल्या 30-40 वर्षांमध्ये पॉप्युलेशन वाढलं, जागा कमी पडायला लागल्या आणि मग फ्लॅट संस्कृतीमध्ये आपण आता राहतोय सगळेजण. तर या फ्लॅट संस्कृतीमध्ये खरोखरच वास्तुरचनेप्रमाणे फ्लॅट किंवा बिल्डिंग बांधणं हे अजिबात इम्पॉसिबल नसतं, कारण बिल्डरला सुद्धा त्याच्यामध्ये खूप लिमिटेशन्स असतात. परंतु आता वास्तूमध्ये जर टॉयलेट आलं असेल आणि ते जर आग्नेय दिशेला तुमचं टॉयलेट आले असेल तर आग्नेय दिशेला आलं असेल तर तुमचे फिनान्सेस नक्कीच ड्रेन होत असणार. त्यानंतर तुमचं हेच जर टॉयलेट साऊथ वेस्टला म्हणजे नैऋत्य दिशेला जर येत असेल तर त्यामध्ये तुमच्या वास्तूमध्ये सर्व एनर्जीज ड्रेन होत राहतात. तसंच नॉर्थ ईस्टला जर तुमचं हे टॉयलेट येत असेल तर नॉर्थ ईस्टला आल्याने होत्याचं नव्हतं करायची ताकद या नॉर्थ ईस्टच्या टॉयलेटमध्ये असते. त्यामुळे नॉर्थ ईस्टमधलं टॉयलेटसुद्धा खूप धोकादायक असतं, त्याला महादोष म्हणून म्हटलं जातं. तसंच उत्तरेमध्ये जर टॉयलेट आलं असेल तर तुमचे आर्थिक विवंचना वाढत जाते, हळूहळू मोठे आर्थिक फटके तुम्हाला बसू शकतात. तर यामध्ये तुमचं जर वास्तूमध्ये जर हे टॉयलेट्स आले असतील तर त्याला आता काय करायचं, तोडू तर शकत नाही आपण. मग त्याला आपण व्हर्च्युअली ट्रीटमेंट देऊन ती वास्तूमध्ये आलेली निगेटिव्ह एनर्जी आपण ही पूर्णपणे ब्लॉक करतो, की ज्यामुळे त्याला 3 ओपनिंग असतील, एक हॉलमध्ये, एक बेडरूममध्ये, एक समोरच्या बाजूला. या सर्व प्रकारच्या तिन्ही बाजूनी निगेटिव्ह एनर्जी ज्या वॉशरूममधनं तयार होतात त्या ब्लॉक तिन्ही बाजूने आपण करतो आणि ते वास्तूमधील टॉयलेट हे आपण वास्तूच्या बाहेर पुश करतो व्हर्च्युअली, की ज्यामुळे तुमच्या वास्तूमधील टॉयलेटचे दोष पूर्णपणे निघून जाऊ शकतात. नक्कीच. म्हणजे टॉयलेटच्या जागा किंवा पूर्वी हे सगळं बाहेर असायचं, घराच्या बाहेर असायचं, पण आता नॅचरली ह्या सगळ्या गोष्टीच्या वेळेस आत यायला लागलेल्या आहेत, घराच्या आत यायला लागल्या आहेत, त्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ लागले आहेत असं सरांचं म्हणणं आहे. याबरोबरच बेडरूमची जागा कुठे असावी? मास्टर बेडरूम जी आहे ती मास्टर बेडरूम ही नेहमी नैऋत्य दिशेमध्ये तुमची असायला पाहिजे, म्हणजे साऊथ वेस्टमध्ये पाहिजे. कारण साऊथ वेस्टमध्ये जी मास्टर बेडरूम असेल, कारण कर्ता पुरुष कर्ता स्त्री जी असते त्यांची ती मास्टर बेडरूम असते आणि त्या ठिकाणी सर्व एनर्जी जी आपल्या वास्तूमध्ये जनरेट होत असते ती त्या ठिकाणी स्टेबल होत असते. ती स्टॅबिलिटी देणारी दिशा आहे. त्यामुळे ही जी स्टेबल होणारी एनर्जी जी आहे
ती जर कर्ता पुरुष कर्ता स्त्री घरातले असतील त्यांना जर मिळाली, कारण त्यांच्या खांद्यावरती जास्त जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे ती एनर्जी त्यांना मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमची मास्टर बेडरूम ही नेहमी साऊथ वेस्टलाच पाहिजे. पण हल्ली आपण एक बघतोय की मास्टर बेडरूम जी असते त्याच्यामध्ये हल्ली अटॅच टॉयलेट्स देखील असतात. याचा काय परिणाम होतोय? याच्यामध्ये टॉयलेट जे अटॅच असतात त्याच्यामधून पण निगेटिव्ह एनर्जी आपल्या बेडरूममध्ये येऊ शकते. म्हणूनच आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे टॉयलेटला आपण व्हर्च्युअली ब्लॉक करतो. म्हणजेच काय करतो, टॉयलेटमधून जी निर्माण होणारी निगेटिव्ह एनर्जी आहे ती आपण पूर्ण ब्लॉक करतो त्या ठिकाणी, त्यामुळे ती आपल्या बेडरूममध्ये ती प्रवेश करत नाही. ओके ओके. पण हल्ली हे सर्वात दिसतंय की टॉयलेटला अटॅचच बेडरूमला अटॅचच टॉयलेट्स असतात आणि म्हणून त्याला मास्टर बेडरूम म्हटलं जातं. ॲक्च्युली हा पण अतिशय एक वेगळा अँगल आहे या सगळ्याचा. म्हणजे आपण याच्यामध्ये जसं आतमध्ये शिरत जाऊ ना तसं हा सगळा जो विषय आहे हा अतिशय इंटरेस्टिंग बनत जातो. एक असतं सर की आता उदाहरणार्थ माझी खुर्ची आहे ज्या ठिकाणी मी जिथे बसतो तिथे बसलो की मला प्रचंड कॉन्फिडेंट वाटतं. म्हणजे मला मी तिथे खूप चांगल्या आणि मोठमोठ्या डिसिजन्स तिथे घेतो आणि तिथे मला फटाफट डिसिजन्स घेता येतात. तर जो घरातला कर्ता असतो किंवा ऑफिसमधला मालक असतो किंवा इंडस्ट्रीचा जो कोणी डिसिजन मेकर असतो त्याच्या बसायच्या जागा पण काही फिक्स असलेल्या पाहिजे का? येस. तसं आपण घराचं पाहिलं मास्टर बेडरूम कुठे पाहिजे, तसं ऑफिसमध्ये किंवा तुमच्या इंडस्ट्रीमध्ये मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जे कोण ओनर्स असतील त्यांचे किंवा जे मॅनेजर्स असतील जे सगळे अफेअर्स कंट्रोल करत आहेत कंपनीचे, त्यांच्या जर केबिन्स या जर साऊथ वेस्टला असतील तर त्यांना डिसिजन घेण्यासाठी त्या एनर्जीचा खूप उपयोग होतो. बऱ्याचदा इंडस्ट्री आणि ऑफिस म्हटलं की आपल्या डिसिजन मेकिंग ही प्रोसेस खूप महत्त्वाची असते आणि डिसिजन मेकिंगमध्ये जर एनर्जी तुम्हाला कमी पडत असेल तर नक्कीच तुमचे डिसिजन चुकू शकतात. त्यामुळे जर तुमची केबिन आणि तुमची बसायची जागा ही जर साऊथ वेस्टला असेल तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होतो. प्रचंड फायदा असतो. एकंदरीतच या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस मी माझं ऑफिसच्या वेळेस बनवत होतो त्यावेळेस आपलेच एक मित्र होते, वारलेत ते आता, शेषगिरी गोसावी. ते माझ्याकडे आले होते आणि मला म्हणाले की नितीन हा जो देवार आहे ना तुझ्याबरोबर समोर ठेव. ओके. आता हे माझ्या ऑफिसमध्ये सांगतात. जनरली आपले तुमच्यासारखे खूप सारे मित्र येत असतात, सांगत असतात, छोट्या छोट्या गोष्टी आपण अप्लाय करत असतो, फायदा होतो त्याचा. तर घरामध्ये किंवा ऑफिसेसमध्ये तुमचा देवारा नेमका कसा पाहिजे, कुठे पाहिजे, देवारामध्ये काय असलं पाहिजे, काय नसलं पाहिजे? ओके. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये जो देवारा असतो तो नॉर्मली आपण पूर्व दिशेकडे पाहिजे असं म्हणतो आपण. परंतु पूर्व दिशेकडे सुद्धा पूर्वेला नॉर्थ ईस्ट आहे, पूर्व आहे आणि इकडे खालती आग्नेय आहे. तर आग्नेयला पण काही जण पूर्वच म्हणतात. तर असं नाही आहे. तुमचा जो देवारा आहे तो नॉर्थ ईस्टला पाहिजे किंवा पूर्वेला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या वास्तूचं जे ब्रह्मस्थान आहे त्याच्यामध्ये उभं राहून तुम्हाला जर तुमच्या वास्तूचा नॉर्थ झोन कळला, उत्तरेच्या झोनमध्ये तुमचा देवघर यायला पाहिजे. हे सर्वात महत्वाचं. बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो की ब्रह्मस्थानात उभं राहिलं की त्यांच्या दक्षिण झोनमध्ये, दक्षिण भागामध्ये देवघर आलेलं असतं आणि देवघर जर तुमचं दक्षिण भागामध्ये जर येत असेल तर त्याचे निश्चित दुष्परिणाम त्या वास्तूमध्ये राहणाऱ्यांना भोगावे लागतात. तर त्यासाठी योग्य दिशा कोणती किंवा योग्य जागा कोणती, तर नॉर्थ ईस्ट किंवा ईस्ट. पण अगदीच नॉर्थ ईस्ट आणि ईस्टलाही तुम्ही ठेवू शकत नाहीये, तर पश्चिम दिशेला सुद्धा तुम्ही देवघर ठेवू शकता की जे पण पूर्व पश्चिम होतं. ओके. आणि मी दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला होता उपप्रश्न याच्यामध्ये, देवारा कसा असला पाहिजे, त्यात काय असलं पाहिजे, काय नसायला पाहिजे? देवाऱ्यामध्ये मुख्यत्वे आपली गणेशाची मूर्ती तर असतेच प्रत्येकाकडे, पण कुलस्वामिनीचे टाक वगैरे असतील किंवा कुलस्वामिनीची मूर्ती असेल, कुलस्वामीचा एखादा फोटो असेल, त्यानंतर बाळकृष्ण एक असतो आपल्याकडे, त्यानंतर सर्वात महत्वाचं असतं आपलं लग्न झाल्यानंतर सुनबाई ज्या येतात त्या येताना अन्नपूर्णा घेऊन येतात. ते अन्नपूर्णा जी आहे ती जर शक्य असेल तर चांदीच्या वाटीमध्ये तांदूळ भरून त्याच्यामध्ये अन्नपूर्णा ठेवावी. त्याच्यामुळे तुमचं घर नेहमी अन्नधान्याने भरलेलं राहतं. हे सर्वात महत्वाचं. क्या बात आहे, बहुत बढिया. आता मी ना सरांकडे आपल्या आयुष्यामध्ये जर का एक प्रश्नांची लिस्ट काढली ना तर सगळे प्रश्न हे 4 गोष्टींवर येऊन थांबतात. म्हणजे आपलं सगळं सुख दुःख जीवनाचं सार हे सगळं या 4 गोष्टींवर असतं. आणि त्या 4 गोष्टी म्हणजे, पहिली गोष्ट म्हणजे तुमच्यातले नातेसंबंध, दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यास, तिसरी गोष्ट म्हणजे आर्थिक ताणतणाव आणि चौथी गोष्ट म्हणजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य.
तर ह्या सगळ्या चारही गोष्टींवर वास्तूचा कशा पद्धतीने परिणाम होतो किंवा ह्या गोष्टी स्ट्रीमलाईन ठेवण्यासाठी वास्तू कशा पद्धतीने अप्लाय केली पाहिजे हे मी रॅपिड फायरमध्ये आत्ता सरांना विचारणार आहे. दिस इज रॅपिड फायर राऊंड. आणि सर अतिशय थोडक्यात उत्तर द्या. नातेसंबंध सुरळीत ठेवण्यासाठी वास्तूच्या दृष्टिकोनातून काय करायला पाहिजे? नातेसंबंध जर सुरळीत ठेवायचे असेल तुम्हाला तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेडरूम असते. तर बेडरूम योग्य ठिकाणी नसेल तर ती बेडरूम योग्य ठिकाणी नसलेल्या ठिकाणी तुम्ही तुमचं त्या रूम मधला साऊथ वेस्ट हा स्ट्रॉंग करून घेतला पाहिजे कुठल्या तरी उपाय करून, म्हणजे पिरामिड वास्तू पद्धतीने उपाय करून, की ज्यामुळे तुम्हाला ती एनर्जी मिळते आणि हजबंड वाईफ मधील रिलेशन चांगलं होऊ शकतं. किंवा काही वेळेला नातेसंबंधांमध्ये तणाव येण्याचं मुख्य कारण असतं की टॉयलेट्स. तर टॉयलेट्स पण तुम्ही ट्रीट करून घेतले तर नातेसंबंधांमध्ये तणाव दूर होऊ शकतो. नक्कीच. दुसरी गोष्ट असते, बऱ्याचदा आपण सगळ्यात मोठा कन्सर्न असतो दिस कॉम्पिटिशन एरा. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आज कॉम्पिटिशन आहे. मुलांचा अभ्यास ही प्रत्येक पालकासाठी अतिशय कन्सर्न अशा प्रकारची गोष्ट आहे. पूर्वी आमची 5वीची फी 4 रुपये होती. आज 5वीची फी जवळपास 1.25 लाख 1.5 लाख रुपयापर्यंत गेलेली आहे. आणि त्यामुळे मुलांचा अभ्यास हा अतिशय महत्त्वाचा झालेला आहे. मुलांच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून वास्तुशास्त्र काय सांगतं? मुलांच्या अभ्यासाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या अभ्यास करण्याची दिशा. मुलांचा अभ्यास करताना फेसिंग जे आहे ते पूर्वेकडे पाहिजे किंवा उत्तरेकडे फेस करून त्यांनी बसलं पाहिजे. पण समजा पूर्वेकडे फेस करून बसायचं म्हणून मी सांगतोय, परंतु पूर्वेकडे जर टॉयलेट येत असेल तर तसं न बसता उत्तरेकडून त्यांनी फेस करून बसलं पाहिजे. कारण पूर्वेकडे जर टॉयलेट आणि पूर्वेकडे जर आपण फेसिंग करून बसलो तर आपली क्रिएटिव्हिटी कमी होत जाते. त्यामुळे अशी खबरदारी घ्यावी की पूर्वेकडून तोंड करून बसावं परंतु टॉयलेट नसावं, आणि असेल तर तुम्ही उत्तर दिशेकडे तोंड करून बसू शकता. गुड. सो उत्तर दिशेकडे बसून तुम्ही निश्चितपणे तुमचा अभ्यास चांगला होऊ शकेल असं सरांचं म्हणणं आहे. टॉयलेटकडे बघून तोंड करून बसू नका, त्यामुळे कदाचित तुमच्या क्रिएटिव्हिटीवर परिणाम होऊ शकतो. माल है तो ताल है वरना तू कंगाल है. आणि बऱ्याचदा तेच सगळ्या गोष्टींचं, पैसे असतील तर सगळं नीट राहतं. जो वरी पैसा तो वरी पैसा. पैशाच्या बाबतीत काय सांगाल? पैशा बाबतीत सांगायचं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची आग्नेय दिशा. आग्नेय दिशेला टॉयलेट नसावं, आग्नेय दिशेला मुख्य प्रवेशद्वार नसावं. असेल तर ते ट्रीटमेंट करून घेऊन आपण तो दोष काढू शकतो. सर्वात महत्त्वाचं तुमची तिजोरी जी आहे ती साऊथ वेस्टला पाहिजे किंवा उत्तरेकडे उघडणारी पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की उत्तरेकडे पाहिजे म्हणून उत्तरेकडे ठेवतात आणि ते दक्षिण दरवाजा ओपन होतो दक्षिणेकडे. तर तसं नसावं की तुमचं नेहमी साऊथ वेस्टला तिजोरी पाहिजे किंवा उत्तरेकडे तुमचं कपाट ओपन होणारं पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे डिसिजन्स घेता त्यासाठी तुम्हाला एक फॉर्च्यून सीट पण येते. फॉर्च्यून सीट जर व्यावसायिकांनी बसण्यासाठी घेतली तर त्यामध्ये तुमचे डिसिजन्स कधी चुकत नाहीत, आणि डिसिजन जर चुकले नाहीत तर तुमची फायनान्शियल प्रॉस्पेरिटी कायम होत राहते. राईट. आरोग्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हॉस्पिटलमध्ये भरती झालं की आता 5 लाखाच्या खालती काहीच होत नाही. ओके. आणि त्यामुळे मग असं म्हटलं जातं की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. वास्तुशास्त्र आरोग्य उत्तम राहावं या दृष्टिकोनातून काय सांगतं? येस. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोग्य, आणि आरोग्याकडे नेहमी आपण दुर्लक्ष करत असतो. आपण नुसतं कामाच्या मागे धावत पळत काम करत असतो. आरोग्य जर सांभाळायचं असेल तर वास्तूमधील काही गोष्टींची तत्व जर तुम्ही सांभाळली, म्हणजे नॉर्थ ईस्ट, ईस्ट किंवा नॉर्थ या दिशांची तत्व जर सांभाळलीत, किंवा उत्तरेकडे तुम्ही हलक्या वस्तू ठेवा, नॉर्थ ईस्टला जड वस्तू ठेवू नका, या गोष्टी जर पाळल्या तर तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं. आरोग्याला सर्वात मोठा विपरीत परिणाम होतो तो म्हणजे जिओपॅथिक स्ट्रेस, मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर त्याच्यावर पण जर रेमेडी केल्या तुमचं आरोग्य कायमस्वरूपी चांगलं राहू शकतं. तसंच पिरॅमिड फायर जे मगाशी मी सांगितलं, त्यामध्ये पिरॅमिड फायरमुळे तुमच्या बॉडीमधील जो DNA असतो, म्हणजे डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड, तो DNA स्ट्रॉंग होतो. DNA स्ट्रॉंग झाले की तुमचे सेल्स स्ट्रॉंग होतात, सेल्स स्ट्रॉंग झाले की तुमचे ऑर्गन स्ट्रॉंग होतात, आणि ऑर्गन स्ट्रॉंग झाले की तुमची पूर्ण बॉडी हेल्दी होत जाते. त्यामुळे तुम्हाला भविष्यात आणि आत्ता सुद्धा कुठल्याच त्यांना आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला भेडसावू शकत नाहीत. तर हे होते विकासजी अभ्यंकर सर. यांच्याशी जर तुम्हाला थेट संपर्क साधायचा असेल
तर स्क्रीनवर आता जे नंबर दिलेले आहेत या क्रमांकांवर तुम्ही डेफिनेटली त्यांच्याशी बोलू शकता, संपर्क साधू शकतात. आणि त्यांचं असं म्हणणं आहे अशी कुठलीही वास्तू नाही जिथे दोष नाही आणि असा कुठलाही दोष नाही ज्याला उपाय नाही. सो सर आमच्याशी बोललात, अतिशय चांगली उद्बोधक अशा प्रकारची माहिती दिली. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मी पण ठाणे वर्तमानपत्राला, ठाणे वर्तमान जो समूह आहे त्याला मी शुभेच्छा देतो आणि मला आज या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि हे मी वास्तूचं ज्ञान ज्यांच्याकडनं घेतलेलं आहे म्हणजे माझे गुरु नाटेकर सर आणि जितेन सर यांना मी वंदन करतो आणि त्यांचे देखील मी धन्यवाद मानतो की त्यांच्याचमुळे मी आज या ठिकाणी मी बसू शकलो आहे. धन्यवाद. थँक्यू सर. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.